धक्कादायक बातमी अहमदनगरमधून। अहमदनगरपासून जवळ असलेल्या पिंपळगाव उजनीमध्ये एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचे हातपाय आणि तोंड बांधून शाळेच्या टेरेसवर तिला सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। एका अज्ञात व्यक्तीने संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीचं तोंड दाबून तिला शाळेच्या टेरेसवर नेऊन तिचे हातपाय आणि तोंड बांधून ठेवलं। टेरेसवरून आवाज येत असल्यामुळे गावातील काही ग्रामस्थ शाळेच्या टेरेसवर गेले, त्यावेळेस ही घटना समोर आली आहे। सुशील तोरात आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सुशील, नेमकं काय घडलं अगदी थोडक्यात? नगर जवळच असलेली जी उज्जैन जे गाव आहे ते पिंपळगाव उज्जैन मध्ये एका शाळेच्या टेरेसवर 4:30च्या दरम्यान एक मुलगी आढळून आली। ही मुलगी हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आली आणि तिला एका अज्ञात इसमाने शाळेच्या टेरेसवर नेल्याची प्राथमिक माहिती या मुलीने पोलिसांना दिलेली आहे। पोलीस आता तपास करत आहेत, नेमका हा प्रकार काय आहे, मुले पळून नेण्याचा प्रकार आहे का, अशी अफवा सध्या पिंपळगाव उज्जैन आणि परिसरामध्ये आहे। त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे आणि तपासानंतरच कळेल की ही घटना नेमकी काय होती। बिलकुल, धन्यवाद सुशील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय अज्ञात व्यक्तीने एका मुलीला शाळेच्या टेरेसवर बांधून ठेवलं होतं आणि पोलिसांकडून आता आरोपीचा शोध सुरू आहे।